डॉक्टर शुभदा धर्माधिकारी, शिवालय डायबिटीस क्लिनिक, कोल्हापूर. आज आपण कोलेस्ट्रॉलचे व्यवस्थापन बद्दल समजून घेऊया. तर आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची जी भूमिका आहे ती आपल्याला माहीत असायला पाहिजे. कोलेस्ट्रॉल म्हणजे रक्तामध्ये असलेली चरबी किंवा फॅट. तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया. तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य ते जर आपण बदल केले, तर आपण ही कोलेस्ट्रॉलची किंवा लिपिड ज्याला म्हणतो त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. तर कोलेस्ट्रॉल हा एक रक्त, पेशी आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी आवश्यक असणारा घटक आहे. जसं आपल्याला ग्लुकोज आवश्यक आहे, जसं आपल्याला प्रोटीन आवश्यक आहे, तसं आपल्याला कोलेस्ट्रॉलची सुद्धा आवश्यकता आहे. तर तो एका विशिष्ट लेव्हलपर्यंत मात्र असायला हवा. त्यापेक्षा जर तो जास्त प्रमाणामध्ये असला, तर मात्र तो हानिकारक होऊ शकतो. कारण त्याच्यामुळे आपल्या हृदयाला धोका पोहोचू शकतो. तर ह्या रक्तात असलेला कोलेस्ट्रॉल वाहून नेणारे जे घटक आहेत, त्याला लिपोप्रोटीन्स असे म्हणतात आणि ते 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन किंवा ज्याला एल-डी-एल असं म्हणतो आणि दुसरं म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजे एच-डी-एल. तर लो डेन्सिटी लिपोप्रोटीन जे आहे ते म्हणजे त्याला व्हाईट कोलेस्ट्रॉल किंवा बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो आणि त्याची लेव्हल कमी असायला हवी. बेसिकली त्याची लेव्हल जेवढी जास्त असेल, तेवढा हृदयाला असलेला धोका जास्त. हे जे एल-डी-एल आहे किंवा बॅड कोलेस्ट्रॉल आहे, तर ते रक्तवाहिन्याच्या आतमध्ये त्या भिंतींना चिकटतं, जर एक्सेस लेव्हल असेल तर आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांची जाडी वाढते, त्याची इलॅस्टिसिटी कमी होते आणि रक्तवाहिन्या जरा घट्ट होतात किंवा कडक होतात. आणि मग रक्तप्रवाहाला अडथळा येऊ शकतो किंवा ज्याच्यामुळे ब्लॉकेजेस वगैरे होऊ शकतात. अशा गोष्टी एल-डी-एलची लेव्हल जास्त असल्यामुळे होतात. त्याच्या अगेन्स्ट एच-डी-एल किंवा हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन हे आणखीन एक घटक आहे. अ, त्याला हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन किंवा इव्हन आपण हेल्दी लिपोप्रोटीन असं पण म्हणू शकतो. म्हणजे धिस इज गुड कोलेस्ट्रॉल. थोडक्यात बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल. तर हे जे गुड कोलेस्ट्रॉल आहे, ते काय करतं किंवा एच-डी-एल काय करतं, तर बॅड कोलेस्ट्रॉल जे शरीरात वेगवेगळ्या अवयवांमध्ये साठलेलं आहे, तर त्याला क्लीन करायचं किंवा साध्या भाषेत स्वच्छ करायचं काम करतं. एक्सेस साठलेलं जे कोलेस्ट्रॉल आहे, ते पण काढून टाकण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे एच-डी-एल किंवा गुड कोलेस्ट्रॉलची पातळी ही थोडीशी वरती असायला हवी. त्यामुळे आपण जेव्हा लिपिड प्रोफाइल आपलं चेक करतो, तर त्याच्यामध्ये एच-डी-एल ची व्हॅल्यू जास्त असावी, एल-डी-एल ची व्हॅल्यू कमी असावी. म्हणजे असं त्या दोन्हीचं हे आहे, गणित आहे. आता जेव्हा आपण मेडिसिन ट्रीटमेंट देतो, का देतो? तर हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन कमी असतं किंवा एल-डी-एल जास्त असतं किंवा टोटल कोलेस्ट्रॉल जास्त असतं. तर याला उपचार म्हणजे काय? तर काही मेडिसिनल ट्रीटमेंट येतात. त्याला स्टॅटिन्स असं म्हणतो, की ज्याच्यामुळे एल-डी-एलची लेव्हल कमी व्हायला लागते, होऊ शकते. कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होऊ शकते. तर हे डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शननी आपण औषधं घेतो. ती घ्यायला हवी जेवढ्या वेळ डॉक्टर सांगतील तेवढ्या वेळेनी. बऱ्याचदा या औषधांच्या बरोबर ॲस्पिरिन किंवा रक्त पातळ होण्याचं औषधही असोसिएट केलं जातं आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होते. तर हा झाला औषधोपचारातला भाग. अ, त्यानंतर जे काही आवश्यक आहे ते म्हणजे जीवनशैलीमधला बदल. तर त्यामध्ये एक्सरसाइज हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे वॉकिंग फॉर एक्झाम्पल. आपण कुठल्याही प्रकारचा एक्सरसाइज करू शकतो. जसं जसं की रनिंग आहे, जॉगिंग आहे, स्विमिंग आहे, सायकलिंग आहे किंवा गार्डनिंग आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे कुठलेही व्यायाम आपण करू शकतो. बेस्ट इज वॉकिंग जे प्रत्येकाला आपापल्या शरीराच्या ठेवणीप्रमाणे किंवा आपल्या प्रकृतीच्या किती झेपतंय त्या हिशोबानं इझिली करू शकतो तो म्हणजे वॉकिंग. तर ह्याच्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते किंवा साठायला पण म्हणजे साठणं कमी होतं बॅड कोलेस्ट्रॉलचं. त्याच्यानंतर डाएट. डाएट मध्ये बऱ्याचदा फास्ट फूड खाल्लं जातं, तेलकट किंवा तळलेले पदार्थांचं जास्त प्रमाणामध्ये सेवन होतं.
रेडी टू कुक फूड असतं त्याचं सेवन होतं किंवा आता मग या पदार्थांचं इनटेक थोडा कमी असायला हवा. तो बऱ्याचदा जास्त होतो म्हणजे लाइक मांस आहे, सी फूड आहे, पोल्ट्री आहे, अंडी आहेत, दुग्धजन्य पदार्थ आहेत. तर ॲक्चुअली या सगळ्यांपासून आपल्याला कोलेस्ट्रॉल मिळतं. फक्त त्यामधून आपण काय आणि किती मात्रेमध्ये खायचं याचं आपल्याला अ, अ, हे पाहिजे. जसं की अंड खाताना एग व्हाईट इज गुड. दूध खाताना क्रीम विथआऊट क्रीम जर तुम्ही दूध घेतलं तर ते दॅट विल बी बेटर. चरबी मुक्त असलं असं तुम्ही फॅट म्हणजे मांस वगैरे ह्याचं सेवन करू शकता. पातळ मांस आहे, सी फूड आहे. तर या पद्धतीचं आपण सेवन आपल्या जेवणामध्ये करू शकता. शिवाय नैसर्गिक प्रमाणामध्ये नैसर्गिक पदार्थांमध्ये ज्याच्यामध्ये फायबर जास्त आहे, जसं की ओट्स आहे, अ, जाडभरड पीठ आहे किंवा बीन्स आहे, अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत. अशा गोष्टी ह्या अनसॅच्युरेटेड फॅट्स वगैरे ह्या सगळ्या नट्समध्ये मिळतात. फळे आहेत, भाज्या आहेत, त्याच्यानंतर होल ग्रेन्स किंवा अख्खं धान्य. तर यांचं सेवन जेवढं आपण करू, तेवढं आपल्याला कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी व्हायला मदत होईल. अ, तर हे आपल्या डे टू डे जेवणामध्ये असायला हवे. त्याच्यानंतर बऱ्याचदा स्मोकिंग असतं, खूप लोकं स्मोकिंग करतात. तर स्मोकिंगमुळे सुद्धा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे ऑलरेडी ज्या रक्तवाहिन्या घट्ट झालेल्या आहेत किंवा इलॅस्टिसिटी कमी झालेली आहे किंवा ब्लॉक आहे, त्यामध्ये आणि त्यात शिवाय जर स्मोकिंग ॲड ऑन झालं, तर आणखीन त्याची डायमीटर कमी होते आणि ब्लॉकेजेसला ते पूरक होतं. त्यामुळे स्मोकिंग चालू असेल, तर ते ताबडतोब बंद करायला हवे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन, वेट लॉस करायला हवे. तर इफ एखाद्या व्यक्तीचं वजन म्हणजे ऑलमोस्ट आपण आता आम्ही डे टू डे ह्याच्यामध्ये पाहतो, की वजन बऱ्यापैकी 10% 20% व्यक्तींचं जास्तच असतं. म्हणजे नॉर्मल जेवढं वजन असायला हवे, त्याच्यापेक्षा 10% जास्त असं बऱ्याच लोकांचं असतं. म्हणजे फार कमी लोकं आहेत, जे आपल्या हाईटच्या हिशोबानं त्यांचं वजन असतं. तर इफ आपण एक 5% वजन कमी करू शकलो किंवा 10% वजन कमी करू शकलो, तर त्याचा परिणाम आपल्याला लिपिडच्या किंवा कोलेस्ट्रॉलच्या मात्रा सुधारण्यामध्ये डेफिनेटली होतो. त्यामुळे वेट लॉस मग तो कुठल्या आपल्या मार्गाने, योग्य मार्गाने म्हणजे प्रॉपर डायट, प्रॉपर एक्सरसाइज याच्याने आपण एक 5 ते 10% जर वजन कमी केले, तर कोलेस्ट्रॉलही कमी होते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीस ऑफ माइंड आणि झोप. तर ह्याचा पीस ऑफ माइंडचा झोपेशी रिलेशन आहे. तर पुरेशी झोप व्हायला हवी. लाइक 7 ते 8 तास झोप पीसफुल जर झाली, तर माणूस दिवसभर फ्रेश राहतो. आपल्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो आणि त्याचा देखील आपल्याला हृदयविकाराला कंट्रोल करण्यामध्ये फार महत्त्वाचा भाग आहे. स्ट्रोक म्हणा किंवा हृदयविकाराचा झटका किंवा अशा काही कॉम्प्लिकेशन्स जे आहेत, जे हाय कोलेस्ट्रॉलमुळे होतात, तर ते कोलेस्ट्रॉल आपण कमी करून ह्या कॉम्प्लिकेशन्स पासून आपण वाचू शकतो. तर त्यामुळे आपण आता हे लक्षात घेऊया, की टोटली आपण जसं ॲन्युअल आपलं जे काही हेल्थ चेकअप करतो, त्याच्यामध्ये आपण शुगर बघायला हवे, की आपल्याला शुगर आहे किंवा नाही. तसंच आपण लिपिड प्रोफाइल किंवा कोलेस्ट्रॉल पूर्ण प्रोफाइल करायला हवे प्रत्येक वर्षी आणि त्या प्रोफाइलमध्ये टोटल कोलेस्ट्रॉल, एल-डी-एल कोलेस्ट्रॉल, एच-डी-एल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स हे सगळे घटक बघितले जातात आणि मग त्याचा आपण कंपॅरेटिव्ह स्टडी आपला करू शकतो, की गेल्या वर्षी आपलं काय व्हॅल्यूज होते, आता किती व्हॅल्यूज आहेत किंवा औषधं जर डॉक्टरने आपल्याला चालू केली असतील, तर त्याचा परिणाम काय झाला हे पाहण्यासाठी आपण एक 3 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यांनी आपण लिपिड प्रोफाइल बघू शकतो आणि मग आपण आपल्यावरती तशा पद्धतीने वॉच ठेवू शकतो. सो थँक यू. थँक यू व्हेरी मच.